3 वर्षापूर्वी तामिनीच्या दाट धुक्यात हरवलेलं एक ठिकाण अचानक व्हायरल झालं आणि त्यानंतर गर्दीची झोड उठली. 2 वर्षे आम्ही फक्त प्लॅन करत राहिलो, पण मनातलं हे ठिकाण गर्दीच्या गोंगाटात हरवेल की काय ही भीती वाटायची. यावर्षी मात्र ठरवलं, वेळ काढायचाच. विकडेची एक सुट्टी घेतली आणि निघालो सह्याद्रीच्या कुशीत. या ठिकाणाचं खरं रूप आम्हाला अमितने अगोदरच सांगितलं होतं. जेव्हा इथे कोणी येत नव्हतं तेव्हाच त्याने ही जागा शोधली होती. त्यामुळे या प्रवासाचं मार्गदर्शन त्याच्याकडे होतं. रस्त्यावरून जिंगलात शिरलो, दाट धुक्यात वाट शोधत शेवटी पोचलो सावळ्या घाटामध्ये. आणि तिथे समोरच होता धबधब्याचा तो प्रचंड आवाज आणि कोसळणारं ते पांढरं शुभ्र पाणी. जणू आकाशातून स्वर्ग खाली उतरतोय. पण धुकं एवढं होतं की धबधबा स्पष्ट दिसत नव्हता. आम्ही थांबलो, वाट पाहिली आणि निसर्गाने हळूहळू त्याचं रूप उघडलं. समोर उभा होता सह्याद्री, सौंदर्याचं एक असामान्य रूप. घाटाच्या चारही बाजूनी हिरवाईचं साम्राज्य, धुक्याच्या चादरीवरून डोकावणारे डोंगर आणि मनात कायमचं कोरलं गेलेलं ते दृश्य. आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले, पण जे अनुभवता आलं ते फक्त मनातच जपता येतं. आणि निघताना एकच विचार मनात आला, सह्याद्री सुंदर आहे, पण त्याची ही सुंदरता नाजूकही आहे. प्लास्टिक, बाटल्या, रॅपर्स जंगलात टाकणं म्हणजे या सौंदर्यावर ओरखडा घालणं. त्यामुळे तुम्ही आलात तर निसर्गाला त्रास न देता जा. वाटा निसरड्या आहेत, थोडीशी काळजी घ्या आणि खऱ्या ट्रेकरसारखा फक्त प्रवास अनुभवा. कारण शेवटी सह्याद्री आपल्या प्रेमासाठीच उघडतो आणि आपल्याच शिस्तीने तो टिकून राहील. धन्यवाद.